नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 जी 17 डिसेंबर 2023ला पार पडली आहे। तर त्या परीक्षेची आन्सर की आलेले बरेच दिवस आता या ठिकाणी झालेले आहेत। 9 जानेवारीला आली होती आणि आज जवळपास या ठिकाणी 16 फेब्रुवारी आहे। 16 फेब्रुवारी असं आहे। तर एकंदरीतच काय असतं, एक MPSCची सेकंड रिस्पॉन्स शीट जी केव्हा येणार, सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे। सेकंड रिस्पॉन्स शीटचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर सेकंड रिस्पॉन्स शीट ही या ठिकाणी 2 महिन्याच्या आसपास येत असते आणि 2 महिन्या सेकंड रिस्पॉन्स शीट आली की लगेच 2-3 दिवसात रिझल्ट ही डिक्लेअर होतो। या ठिकाणी स्किल टेस्टची तयारीसाठी विद्यार्थ्यांना रिझल्ट काही विद्यार्थी करत आहेत, तरी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किती मार्क्सवाले विद्यार्थी या ठिकाणी स्किल टेस्ट करू शकतात आणि स्किल टेस्ट ही तुमची कधीही वेस्ट जाणार नाही। पुढच्या या ठिकाणी 2024च्या कंबाईनमध्येही भरपूर जागा येण्याची शक्यता आहे क्लर्कच्या, त्यामुळे स्किल टेस्ट ही कायम असणार आहे MPSCत क्लर्क या पोस्टसाठी आणि टॅक्स असिस्टंटसाठी। त्यामुळे टायपिंग तर करणं गरजेचंच आहे मित्रांनो। तर आपण पाहिलं तर 17 डिसेंबरला ही आपली जी परीक्षा झाली ती 17 जानेवारी आणि आता 17 फेब्रुवारी उद्या किंवा परवा पुढील आठवड्या 8 दिवसात एका या ठिकाणी पुढील 8 दिवसात सेकंड आन्सर की येण्याची शक्यता आहे, कारण 1-2 महिन्यात सेकंड आन्सर की येऊन जाते। पुढील 8 दिवसात MPSC कंबाईन गट क मुख्य परीक्षा 2023ची या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2ची या ठिकाणी सेकंड आन्सर की येईलच। मग सेकंड आन्सर की आल्यानंतर तुम्हाला लगेच 1-2-4 दिवसातच पुढचा या ठिकाणी रिझल्ट MPSC गट क मुख्य परीक्षा 2023चा मेन्सचा फायनल रिझल्ट या ठिकाणी जाहीर होतो। तर एकंदरीतच असं आहे मित्रांनो, MPSC गट क मुख्य परीक्षेचा या ठिकाणी 2023चा लगेच या ठिकाणी निकाल येणार आहे। लवकरच आता येईल, कारण 1-2 महिने होत आले। उद्या 17 जानेवारी आहे। 17 डिसेंबरला परीक्षा पार पडली आहे। 17 डिसेंबर 2023, 17 जानेवारी झाला आणि 17 फेब्रुवारी आहे उद्या। तर लवकरच या ठिकाणी MPSC गट क मुख्य परीक्षा 2023ची सेकंड आन्सर की येणार आहे। सेकंड आन्सर की नंतर या ठिकाणी सेकंड आन्सर की नंतर लगेचच या ठिकाणी 2-3 दिवसात या ठिकाणी मेरिट लिस्ट या ठिकाणी निकाल लागणार आहे। त्या निकालानुसार किती विद्यार्थी या ठिकाणी स्किल टेस्टला 20 ते 21,000च्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी स्किल टेस्टसाठी क्लर्कच्या बसणार आहेत। त्यामुळे एक आनंदाची या ठिकाणी बातमी आहे। स्किल टेस्टची तुम्ही सराव करीत नसाल तर 200 पैकी तुमचे ओपनसाठी सांगतो तुम्हाला 80 प्रश्न असतील प्युअर ओपनमधून, तर तुम्ही नक्कीच स्किल टेस्ट करणं गरजेचं आहे। आणि कॅटेगरीसाठी तुमचे या ठिकाणी 70 प्रश्न असतील 200 पैकी निगेटिव्ह होऊन, तरी तुम्ही या ठिकाणी टायपिंग करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, एकंदरीतच टायपिंग करा, कारण अचानक या ठिकाणी तुम्हाला MPSCचा एक आन्सर की आलेली दिसेल। या ठिकाणी आन्सर की आल्यानंतर लगेचच निकाल लागेल 2-3 दिवसात। निकाल लागल्यानंतर मात्र तुमच्याकडे 1 ते 2 महिन्यात या ठिकाणी टायपिंग स्किल टेस्ट होण्याची शक्यता आहे। कारण आता फेब्रुवारी आहे, मार्च, एप्रिल 1-2 महिने भेटतील मेमध्ये धरलं तरी, कारण एप्रिलमध्ये तर मतदान आहे मित्रांनो, मतदान राहील। तर मेमध्ये या ठिकाणी टायपिंग स्किल टेस्ट होईल, त्याचं शेड्यूल आधीच दिलं तर। आणि या ठिकाणी लवकरच या ठिकाणी MPSC गट क मुख्य परीक्षा 2023चा निकाल लागणार आहे। तर अनेक विद्यार्थी वाट बघत आहेत, लवकरच लागण्याची शक्यता आहे। 2 महिने होत आले। सेकंड आन्सर की लवकरच येईल, 1-2 महिन्यात येते आतापासूनचा इतिहास पाहिला तर मित्रांनो, तुम्ही जर स्किल टेस्टची तयारी करत नसाल तर नक्की करा, कारण तुमच्या ओपनमधून 80 असेल प्रश्न निगेटिव्ह होऊन 200 पैकी, तर तुम्ही करू शकता। आणि कॅटेगरीमध्ये तुम्ही 70 क्वेश्चन्स असतील तरी तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। आणि एकंदरीतच MPSC कंबाईन ग्रुप B अँड C प्री एक्झाम 2024ची जाहिरात 8 ते 10 दिवसात येणारच आहे पुढील, आणि त्याच्यातही भरपूर जागा असणार आहेत। तरी तुमचा अभ्यास हा तुम्हाला सुरू ठेवायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपला स्कोर कमी आहे, तर त्यांनी आपलं MPSC कंबाईन ग्रुप B अँड C प्री एक्झाम 2024वर टार्गेट करायचे। लवकरच ॲड येणार आहे, तर तुम्हाला ॲड आल्यावर आपल्या बालाजी के टॉक्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलला कळवलंच जाणार आहे। तर बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला MPSC संदर्भात अपडेटसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।